पुढे पुढे बंद कर. ओके. चालू झालं. चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण E1/E2 म्हणजे कंपॅरिझन ऑफ EMFs ऑफ सेल्स बाय इंडिव्हिज्युअल मेथड शिकलेलो आहोत. आता बाय सम अँड डिफरन्स मेथड शिकणार आहोत. परंतु इंडिव्हिज्युअल मेथडमध्ये आपण काय केलं होतं बघा, E1/E2 इज इक्वल टू L1/L2 आलं होतं. हे आपल्याला आठवतं का बघा, म्हणजे कंपॅरिझन ऑफ सेल्समध्ये पोटॅन्शिओमीटर वापरून. सो पोटॅन्शिओमीटरमध्ये काय काय होतं, एक वायर होतं AB, वायर AB लाईक दिस, अँड देर इज अ बॅटरी of EMF E which is having greater EMF. Then a key or a rheostat was there, and this rheostat is connected to ND. This is the potentiometer arrangement. Wire AB is having length 400 centimeters, 500 centimeters, depending upon our requirement. So in individual method we used two cells like this. आपण असे दोन सेल्स यूज केले, सेल ऑफ EMF E1, सेल ऑफ EMF E2 इन दिस वे. आणि इथं आपण एक टू वे की कनेक्ट केली होती अशा पद्धतीने. दिस इज की K1, दिस इज की K2, आणि हे आपण गॅलव्हॅनोमीटरला कनेक्ट केलं आहे, हे जॉकीला कनेक्ट केलं आहे. अशा पद्धतीचं सर्किट आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर दिस इज द सर्किट फॉर इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल पहिल्यांदा आपण काय करतो, की K1 क्लोज करतो. की K1 क्लोज केल्यानंतर की K2 ओपन ठेवतो, म्हणजे सेल फक्त E1 या सर्किटमध्ये येतो. आणि जॉकी आपण घेऊन टॅप करतो. टॅप करून आपण नल पॉईंट मिळवतो, नल पॉईंट P मिळवतो. नल पॉईंट P मिळाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इकडून इकडं किंवा इकडून इकडं करंट जात नाही. या वायरमध्ये जो करंट आहे तो या बॅटरीमुळे आहे. जेव्हा तुम्ही इथं हा जॉकी टच करता, जॉकी टच केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं की तुम्ही एक पोटेन्शियल शोधता. कुठलं पोटेन्शियल शोधता, या सेलचा जो निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, या सेलचा जो निगेटिव्ह पोटेन्शियल तो गॅलव्हॅनोमीटरला तुम्ही जोडलाय, गॅलव्हॅनोमीटर तुम्ही जॉकीला जोडलाय. तुम्ही या वायरवर एक नल पॉईंट शोधताय, आणि जेव्हा याचं पोटेन्शियल आणि याचं पोटेन्शियल सेम होतं, म्हणजे हे दोन्ही इक्वी पोटेन्शियल होतात, तेव्हा तुम्ही या वायरच्या दोन टोकामधलं म्हणजे AP या दोन टोकामधलं पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरला होता, E1 इज इक्वल टू K इंटू L1 हा फॉर्म्युला वापरला होता. आठवतं का बघा. त्यानंतर तुम्ही की K1 ओपन करता, की K2 क्लोज करता. की K2 क्लोज केल्यानंतर तुम्ही आणखीन एक नल पॉईंट मिळवता. हा दुसरा सेल आहे. समजा नल पॉईंट इथं P' ला मिळाला, ती लेंथ बॅलन्सिंग लेंथ आपण त्याला म्हणतो, ती समजा L2 असेल, तर तुम्ही EMF कुठल्या फॉर्म्युलेने फाइंड करता, EMF E2 ऑफ द सेकंड सेल इज इक्वल टू K इंटू L2. आपल्याला K म्हणजे काय माहिती आहे, V/L आहे. K इज V/L. V म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स, या दोन टोकातला पोटॅन्शियल डिफरन्स आणि याची लेंथ. म्हणजे K म्हणजे काय आहे, K म्हणजे पोटॅन्शियल ग्रेडियंट असं आपण म्हटलं. पोटॅन्शियल ग्रेडियंट, K इज पोटॅन्शियल ग्रेडियंट. पोटॅन्शियल ग्रेडियंट मीन्स पोटॅन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. जेव्हा तुम्ही ही बॅटरी कनेक्ट करता तेव्हा या दोन टोकामध्ये पोटॅन्शियल डिफरन्स क्रिएट होतं A आणि B मध्ये, आणि त्याची लेंथ, टोटल लेंथ आपण मोजली आणि टोटल पोटॅन्शियल डिफरन्स जर मोडला, टोटल पोटॅन्शियल डिफरन्सला टोटल लेंथने डिवाइड केलं तर तुम्हाला पोटॅन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ मिळतो, पोटॅन्शियल ग्रेडियंट मिळतं. पोटॅन्शियल ग्रेडियंट म्हणजे K आहे. इथं सुद्धा तोच K आपण वापरलेला आहे. E1 चा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, K इंटू L1 असतो. E2 चा फॉर्म्युला K इंटू L2 असतो. बॅलन्सिंग लेंथ तुम्हाला L1 आणि L2 अशा वेगवेगळ्या मिळतात, कारण हे दोन्ही सेल वेगवेगळ्या EMFचे आहेत. याचा EMF E1 आहे, याचा EMF E2 आहे.
या सेल E1 साठी बॅलन्सिंग लेंथ वेगळी असेल, या सेल E2 साठी बॅलन्सिंग लेंथ वेगळी असेल, ते तुम्ही इथं भरला. मग आता E1 अपॉन E2 जर केलं तर ते किती येतं बघा, KL1 अपॉन KL2 येतं. सो K गेट्स कॅन्सल्ड. सो E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. हा फॉर्म्युला तुम्ही बघितला, जवळ हा फॉर्म्युला तुम्ही बघितला. तर दिस इज समथिंग अबाउट इंडिव्हिज्युअल मेथड. आता सम अँड डिफरन्स मेथडमध्ये काय करायचं असतं बघा. सम अँड डिफरन्स मेथडमध्ये आपल्याला हे इंडिव्हिज्युअल मेथडमध्ये की K1 क्लोज करा, की K2 क्लोज करा अशी भानगड नाही आहे. तर काय करायचं, सम अँड डिफरन्स मेथडमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, फाइंड द एक्सप्रेशन फॉर E1 बाय E2 किंवा कम्पेअर द EMFs बाय पोटॅन्शिओमीटर, बाय युजिंग पोटॅन्शिओमीटर, बाय सम अँड डिफरन्स मेथड, बाय इंडिव्हिज्युअल मेथड असं मेन्शन केलं जाईल. इंडिव्हिज्युअल मेथडने विचारलं असेल तर इंडिव्हिज्युअल मेथडच लिहायचं आणि सम अँड डिफरन्सने विचारलं तर सम अँड डिफरन्स लिहायचं. जी मेथड विचारलेली आहे ती मेथड तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. पुढे आता सम अँड डिफरन्स मेथडमध्ये काय असतं, मगाशी आपण सेल्स वेगवेगळे लावतो, आता सेल्स आपण एकत्र जोडणार आहोत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं एक प्रकारे जोडायचं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा दुसऱ्या प्रकारे जोडायचं. म्हणजे हे दोन प्रकार आहेत. दिस इज सेल ऑफ EMF E1, दिस इज सेल ऑफ EMF E2. वन्स दे आर कनेक्टेड बॅक टू बॅक, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं कनेक्ट केलेलं आहे आणि इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, याला म्हणायचं सेरीज अरेंजमेंट. याला काय म्हणायचं, सेरीज, सेल्स इन सेरीज. आणि सेल्स इन अपोज, याला म्हणायचं सेल्स इन अपोज. हे अपोज आहे आणि हे सेरीज आहे. सेरीज असलं तर याचं कॉम्बिनेशनचं तुम्हाला EMF काय मिळतं, E1 प्लस E2 मिळतं. आणि अपोज अरेंजमेंटमध्ये जोडला असेल तर याच्या कॉम्बिनेशनचं EMF तुम्हाला E1 मायनस E2 मिळतो. तर हे दोन्ही लक्षात ठेवा. सम अँड डिफरन्स मेथडमध्ये आपण सेल्स इंडिव्हिज्युअली न लावता आपल्याला कसे लावायचे सेल्स, अशा पद्धतीने लावायचे. म्हणजे सेरीज तर लावायचे किंवा अपोजमध्ये तर लावायचे. सेरीज आणि अपोज असे दोन लावायचे. आता हे सम अँड डिफरन्स मेथडच्या साहाय्याने आपण E1 अपॉन E2 काढायचं. आपलं एम काय, आपलं एम आहे E1 अपॉन E2च काढणे, म्हणजे कंपॅरिझन ऑफ EMFs ऑफ सेलच करायचं आपल्याला. आत्ता आपण इंडिव्हिज्युअल मेथडने केलं, आपण आता सम अँड डिफरन्स मेथडने करूया. सम अँड डिफरन्स मेथडसाठी जी फिगर गरजेची आहे ती मी आता काढतो. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 222 वर एक फिगर दिलेली आहे. ती फिगर मी थोडीशी इथं सोपी करून काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुन्हा तोच पोटॅन्शिओमीटर आपल्याला घ्यायचा आहे. हा पोटॅन्शिओमीटर वायर आहे AB, दिस इज वायर AB. इथं तुम्हाला एक मोठी बॅटरी कनेक्ट करायची आहे. या बॅटरीचं जे EMF आहे, या मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, या बॅटरीचं EMF E1 प्लस E2 पेक्षा मोठं पाहिजे. E1 प्लस E2 म्हणजे जे दोन सेल्स तुम्ही इथं वापरणार आहात, हे जे दोन सेल्स तुम्ही वापरणार आहात, तर या दोन्ही सेलच्या EMFच्या बेरजेपेक्षा, ॲडिशन ऑफ EMF ऑफ द टू सेल्सपेक्षा ही जी बॅटरी आहे त्याचं EMF जास्त पाहिजे. तरच आपल्याला आपण म्हणजे नल पॉईंट मिळवू शकतो किंवा आपण ती प्रोसिजर करू शकतो, ते लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर इथं रिओस्टॅट जोडलेला आहे. दिस इज रिओस्टॅट, एंड B इज कनेक्टेड टू रिओस्टॅट. हे सिंपल सर्किट आहे. दिस इज पोटॅन्शिओमीटर, याला आपण पोटॅन्शिओमीटर असं म्हणतो. सो या पोटॅन्शिओमीटर नंतर ह्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, एंड A ला. आता तुमच्या मगाशीच्या फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल, इंडिव्हिज्युअल मेथडमध्ये आपण काय केलं होतं, एंड A ला सेल E1 आणि सेल E2 या दोघांचा देखील पॉझिटिव्ह टर्मिनल जोडला होता. म्हणजे बॅटरीचा पॉझिटिव्ह आपण एंड A ला जोडतोय, सेलचा पण पॉझिटिव्ह आपण एंड A ला जोडतोय. हे लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचं. सो सेल E1 आणि सेल E2 या दोघांचे देखील पॉझिटिव्ह टर्मिनल्स आपण एंड A ऑफ द वायरला जोडायचे. आता मी सर्किट डायग्राम कशाची काढतो बघा. आय एम ड्रॉइंग द सर्किट डायग्राम फॉर सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड पोटॅन्शिओमीटर वापरून, म्हणजे आपण दोन वेगळे EMFs, सेलचे जे EMFs आहेत किंवा सेल्स आहेत ते वेगवेगळे न वापरता एकातच वापरतोय. पहिल्यांदा सेल E1 असा लावायचा, त्याच्यानंतर सेल E1चं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते आपण इथं 4 वे कीला जोडतोय. याला 4 वे की असं म्हणायचं. आणि याच्यामध्ये आपण सेल E2 लावतो. या दोन एंड्समध्ये
म्हणजे इथं तुम्हाला 4 गॅप दिसतात. गॅप ए, बी, सी आणि डी असे 4 गॅप्स दिसतात. तर इथं तुम्ही सेल E2 लावताय. दिस इज सेल E2. This is cell E1 whose positive end is connected to point A, where the positive end of the battery is also connected. So this is wire having radius having resistance R. या वायरचा रेजिस्टन्स R आहे. या वायरची लेंथ L आहे. लेंथ ऑफ द वायर L, रेजिस्टन्स ऑफ दिस वायर R. एक लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय केलं बघा, एक 4 वे की घेतलेली आहे. त्या 4 वे कीच्या ह्या 2 टोकांमध्ये दुसरा सेल लावलाय आणि 2 दुसऱ्या टोकांमध्ये एक सेल लावलाय आणि एक गॅल्व्हॅनोमीटर आपण कनेक्ट करतोय आणि गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करून दुसरं एंड त्याचं जॉकीला देतोय आणि इथं आपल्याला नल पॉइंट P मिळणार आहे. सर्किट लक्षात येतं का बघा. सेल E1 4 वे कीच्या 2 टोकांमध्ये सेल E2 आणि उरलेल्या टोकामध्ये हा सेल E1 जोडलाय आणि त्याचं दुसरं गॅल्व्हॅनोमीटर जोडलाय. गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टोक जॉकीला जोडलेलं आहे. अशा पद्धतीचं सर्किट आहे. पुस्तकामध्ये तो उलट दिलेला आहे. मी फक्त त्याला सरळ केलेलं आहे आणि असं इथं केलेलं आहे लिहिलेलं. आता मी जर समजा ह्या 2 कीज क्लोज केल्या, म्हणजे या 2 कीज क्लोज करतो मी. ह्या 2 कीज क्लोज करतो आणि ह्या 2 ओपन ठेवतो. ह्या ओपन ठेवल्यामुळं इथं कनेक्शन नाही आहे. इथं मात्र काय झालं बघा, आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हे गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पुन्हा हे ओपन आहे, हे ओपन आहे. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह ऑफ द सेकंड. निगेटिव्ह ऑफ द सेकंड सेल इज कनेक्टेड टू गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचं सेकंड एंड आपण जॉकीला जोडलेलं आहे. अशा पद्धतीची इथं कंडिशन आहे. सो या पहिल्या केसमध्ये तुम्हाला E1 प्लस E2 दिसतं. म्हणजे सेल तुम्ही लावलेले जे सेल आहे ते काय दिसतात इथं, E1 प्लस E2 या कंडिशन मध्ये लावलेलं आहे. तुम्ही जेव्हा की A आणि C क्लोज करता, B आणि D ओपन ठेवता, तेव्हा सेल E1 आणि E2 ऍडिशन मध्ये आहेत, सिरीज मध्ये आहेत. त्यांचं तुम्हाला EMF किती मिळतं, E1 प्लस E2. मग मगाशी सारखी सेम प्रोसिजर करायची. जॉकी घ्यायची, टॅप करायचं, वायरवर टॅप करून तुम्हाला जिथं नल पॉइंट मिळेल गॅल्व्हॅनोमीटरमध्ये 0 डिफ्लेक्शन ज्या पॉइंटला मिळेल त्या पॉइंटला तुम्ही इथं थांबायचं. म्हणजे आणि ही बॅलन्सिंग लेंथ तुम्ही मोजू शकता. याच्या खाली मीटर स्केल असते. समजा 265 सेंटीमीटरला तुम्हाला बॅलन्सिंग पॉइंट मिळाला आहे, म्हणजे बॅलन्सिंग लेंथ तुम्हाला E1 प्लस E2 साठी किती मिळाली आहे, L1. ती किती आहे, 2.65 सेंटीमीटर किंवा 2.65 मीटर असं असेल. तर हे E1 प्लस E2 साठी तुम्ही मगाशी सारखं सेम प्रोसिजर करा. मग E1 प्लस E2 इज इक्वल टू काय येणार, KL1. याला इक्वेशन 1 म्हणू. आता दुसऱ्या वेळी काय करायचं आहे, आता दुसऱ्या वेळी काय करायचं बघा. A आणि C ओपन करा, B आणि D क्लोज करा. दुसऱ्या केसमध्ये आपण काय केलं, A आणि C ओपन केलं म्हणजे की काढून घेतल्या आणि B आणि D मध्ये घातल्या. आता काय दिसतं बघा तुम्हाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे तुम्हाला आता या दुसऱ्या केसमध्ये सेल्स आर इन अपोज असं दिसतं. सेल्स अपोज मध्ये दिसतात. म्हणजे E1 मायनस E2 दिसतं. पुन्हा त्याच्यासाठी बॅलन्सिंग लेंथ फाइंड करा. म्हणजे काय करायचं, जॉकी टॅप करत वायरवर त्या पॉइंटला आणायचं ज्या पॉइंटला तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटर मध्ये 0 करंट दिसेल. त्याला बॅलन्सिंग लेंथ म्हणायचं. समजा ती लेंथ तुम्हाला इथं कुठंतरी मिळाली आहे, याला P' म्हणूया. ही लेंथ मोजा. मगाशी तुम्ही ही लेंथ मोजली होती, ती L1 होती. आता ही बॅलन्सिंग लेंथ सेकंड L2 आली, त्यामुळे E1 मायनस E2 काय आला, KL2 आला. आता आपण इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करूया. सो E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू KL1 अपॉन KL2. K गेट्स कॅन्सल. So E1 plus E2 upon E1 minus E2 is equal to L1 upon L2 असा. मग आपण आता याच्यात कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडंडो करू. So let us make componendo and dividendo. So what we get, E1 plus E2 plus E1 minus E2 divided by E1 plus E2 minus E1 plus E2. इथं E2 कॅन्सल होतं, इथं E1 कॅन्सल होतं. राईट हँड साइडला पण L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 येतं. म्हणजे तुम्हाला काय येतं, 2E1 अपॉन 2E2
is equal to L1 plus L2 upon L1 minus L2. So E1 minus E2 is equal to काय आलं L1 plus L2 upon L1 minus L2. So this is the formula for comparison of EMFs of the two cells by sum and difference method. हे सम अँड डिफरन्स मेथडच्या साहाय्याने आपल्याला डायरेक्टली असं करता येतं. ही मेथड कधी वापरायची आणि इंडिव्हिज्युअल मेथड कधी वापरायची हे मी सांगतो. इंडिव्हिज्युअल मेथड कधी वापरतो, समजा सेल E1 चा EMF 10 व्होल्ट आहे आणि सेल E2 चा EMF 2 व्होल्ट आहे. असा जर खूप मोठा फरक असेल दोन्ही सेलच्या EMFs मध्ये तर आपण सम अँड डिफरन्स मेथड वापरायची. आणि समजा E1 हा 10 आहे आणि E2 9 आहे तर अशा ठिकाणी आपल्याला सम अँड डिफरन्स वापरायची गरज नाही, इंडिव्हिज्युअल मेथड वापरायची. तर आपण काय काय शिकलो बघा. इंडिव्हिज्युअल मेथडच्या साहाय्याने मी तुम्हाला सांगितलं E1 अपॉन E2 काढणे. सम अँड डिफरन्स मेथडच्या साहाय्याने पण सांगितलं E1 अपॉन E2 काढणे. सो वी हॅव टुडे सीन टू मेथड्स to compare the EMFs of the two cells by using potentiometer by individual method and by sum and difference method. So this is very important. So E1 upon E2 is equal to L1 plus L2, L1 minus L2. आणि ही मेथड कधी कधी वापरायचं, इंडिव्हिज्युअल मेथड कधी वापरायची, जर दोन्ही सेलच्या EMF मध्ये जास्त फरक नसेल. जर खूप मोठा फरक असेल, एकाचा 10 व्होल्ट आहे एकाचा 1 व्होल्ट आहे तर तुम्हाला हे सम अँड डिफरन्स मेथड युजफुल ठरतं. म्हणून सम अँड डिफरन्स मेथड दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोटॅन्शिओमीटरचा नेक्स्ट ॲप्लिकेशन सांगणार आहे. आता आपण ॲप्लिकेशन ऑफ पोटॅन्शिओमीटर बघतोय. पोटॅन्शिओमीटरचे आपण ॲप्लिकेशन कंपॅरिझन ऑफ सेल्स बाय इंडिव्हिज्युअल मेथड, कंपॅरिझन ऑफ EMFs ऑफ द सेल बाय सम अँड डिफरन्स मेथड. आता नेक्स्ट ॲप्लिकेशन जे आहे ते कंपॅरिझन ऑफ EMF बाय कंपॅरिझन ऑफ EMF नसून टू फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल बाय युजिंग पोटॅन्शिओमीटर असं आहे. तर ते संध्याकाळपर्यंत मी तो सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे.